भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील विरली खुर्द ग्रामपंचायतीत लोकशाहीचा गळा घोटणारी घटना समोर आल्याचा आरोप होत आहे। ग्रामपंचायतीतील विकास कामांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागितल्याचा राग मनात धरून महिला सरपंच आणि त्यांच्या पंचायत समिती सदस्य पतीने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे। तक्रारीनुसार पांडुरंग ठाकरे यांनी 30 जुलै 2026 रोजी ग्रामपंचायतीच्या विकास कामांची माहिती मिळावी म्हणून माहिती अधिकाराचा अर्ज दाखल केला होता। त्यानंतर अर्जासंदर्भात विचारणा करण्यासाठी पांडुरंग ठाकरे व त्यांचे सहकारी तुषार बागडकर ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता महिला सरपंच शारदा पारधी व त्यांचे पती पंचायत समिती सदस्य जितेंद्र पारधी यांनी माहिती अधिकार का लावलास, आम्हाला माहिती मागणारा तू कोण, माझी बायको सरपंच आहे, मी 5 गावचा राजा आहे अशी दमदाटी करत मारहाण केल्याचा आरोप आहे। या कथित मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। माहिती अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर हक्क असताना माहिती मागणाऱ्या व्यक्तीवरच हल्ला झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे। या प्रकरणामुळे ग्रामपंचायतीतील पारदर्शकता आणि लोकप्रतिनिधींच्या वर्तनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या घटनेप्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून नागरिकांनी महिला सरपंच शारदा पारधी व पंचायत समिती सदस्य जितेंद्र पारधी यांच्यावर निष्पक्ष चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आकाश नंदागवळी, भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख।